राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक निकालाची धामधूम सुरू आहे। अशातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येते। माळेगाव येथील गोविंद बाग या निवासस्थानाहून शरद पवार पुण्याच्या दिशेने रवाना झालेत। गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची प्रकृती बरी नव्हती। गेले 2 ते 3 महिन्यांपासून अनेक सार्वजनिक कार्यक्रम त्यांनी टाळले होते। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अजित पवार यांच्या संयोग निवासस्थानी सांत्वनापर भेटीसाठी ते सातत्याने हजर होते। या दरम्यान त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाल्याची सूत्रांची माहिती मिळते। आज सकाळपासून शरद पवार यांना काहीसं अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना पुण्याच्या खासगी हॉस्पिटलकडे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आलंय। शरद पवार यांना खोकला, कफ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे। शरद पवार यांना मास्क लावून वेगळ्या वाहनाने पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आले। वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांचं पथक सकाळपासून गोविंद बागेत दाखल झालं होतं। सुमारे तासभर तपासणीनंतर त्यांना पुण्याला पुढील उपचारासाठी देखील रवाना करण्यात आलंय।